अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की शाळा खोल्या बांधल्या जातात, शाळा बांधली जाते, टॉयलेट बांधले जाते आणि बांधल्यानंतर अध्यक्ष महोदय पहिल्याच पावसामध्ये शाळा उडून जाते अध्यक्ष महोदय. शाळा खोल्या पडतात अध्यक्ष महोदय. शाळा समितीच्या अध्यक्षाचं शाळा घर कधी उडत नाही, हेडमास्टरचं घर कधी उडत नाही, ग्रामसेवकाचं घर कधी उडत नाही. मात्र शाळा ज्या वर्षी बांधली जाते त्याच वर्षी अध्यक्ष महोदय उडून जाते. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकतात त्या शाळातल्या फरशांमध्ये साप आणि उंदरं घुसतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या शाळांच्या बांधकामाचा दर्जा हा त्या ठिकाणी अध्यक्ष वाढला पाहिजे. आणि नवीन शाळा ह्या मोठ्या प्रमाणात खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये जर बांधल्या तर विद्यार्थ्यांची ओढ ही त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे अध्यक्ष महोदय. आणि आज अध्यक्ष महोदय या डिजिटल जगामध्ये, कम्प्युटरच्या जगामध्ये आज विद्यार्थ्यांचं आणि मातीचं नातं तुटलेलं अध्यक्ष महोदय. मुलांना खेळापासून खूप लांब गेलेले आणि त्याच्यामुळे 10व्या वर्षाच्या मुलाला सुद्धा शुगर आणि बीपीचे आजार लागले, त्याला सुद्धा अटॅक येऊ लागले अध्यक्ष महोदय. आणि म्हणून शाळांमध्ये मैदानी खेळाची मैदानं ही जर तयार झाली तर शिक्षणासोबत त्या शारीरिकदृष्ट्या हे विद्यार्थी सक्षम होऊ शकतात आणि आपल्या राज्यामध्ये आपण आपल्या ग्रामीण भागातले नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू सुद्धा आपण निर्माण करू शकतो. ही अध्यक्ष महोदय माझी महत्वाची सूचना आहे.